भाजपबरोबर शिंदे आणि दादा गटाचे स्वतंत्र सर्वे, जागा वाटपात गोंधळ होऊ नये म्हणून स्वतंत्र सर्वे सुरू, सूत्रांची माहिती। सॅम्पलिंगमध्ये बदल करून महायुतीतील पक्षांचा सर्वे, लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची प्रश्नावली, सर्वेनंतर जिंकून येण्याच्या निकषावर तिकीट देणार, सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंची आज नाशिकमध्ये शांतता रॅली, नाशिकमधील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप, रॅलीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भुजबळांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्ज्वल भुयन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। मुख्यमंत्री शिंदेंचा आमदार बच्चू कडूंना फोन, बच्चू कडू आज शिंदेंना भेटणार, शेतकरी दिव्यांगांच्या मागण्यांबाबत चर्चा होणार। घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबा, योजना बंद पडणार नाही, विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, अजित पवारांचं आवाहन। सत्तेतले आमदारच म्हणतात योजनेतल्या अर्जाची स्क्रुटिनी करू, योजनेच्या जाहिरातीवर 280 कोटींचा खर्च केला जाणार, जयंत पाटलांचा हल्लाबोल। आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1,500 रुपये परत घेणार, आमदार रवी राणा यांचं वक्तव्य। तर लाडकी बहीण योजनेबाबत मी गमतीने विधान केलं होतं, रवी राणांचं स्पष्टीकरण। मतदार बहिणींना रवी राणा धमकी देतात, सुषमा अंधारेंची टीका। तर जेऊ दिलं नाही तर ताटातली ओवाळणी परत घेणाऱ्यांसाठी बहिणीनं पायताण काढावा की नाही, अमोल कोल्हेंचा सवाल। आम्ही पुन्हा बैठक बोलवू, त्यावेळी पवारांनी बैठकीला यावं, सर्वपक्षीय बैठकीवर मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। पवारांच्या आवाहनाला मनोज जरांगे यांचा विरोध, चर्चेला एकत्र बसण्याची गरज नाही, आरक्षण कसं द्यायचं हे सरकारला माहित आहे, मात्र चालढकल सुरू आहे, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांच्यानंतर छगन भुजबळ यांचा एकत्र चर्चा करायला नकार, आडमुठेपणानं मागणी करणाऱ्यांची चर्चा कशाला, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। नागपुरातील 5 जागा पवार गट मागणार, पवार गटाच्या नागपूर जिल्हा बैठकीत दावा, तर काँग्रेसही 6 जागांवर दावा, काँग्रेससमोर न झुकण्याचा पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा मानस। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार, पीक पाण्यासह लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला जाईल, खराब रस्त्यांसंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रसारण सेवा विधेयक मागे, ऑनलाईन सामग्रीवर अतिनियंत्रणाच्या टीकेनंतर माघार, नवीन मसुद्यासाठी सरकारने सूचना मागवल्या। कोकणी माणसावर बोलताना अपशब्द वापरल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर फारुकीने मागितली माफी, तर मुन्नावरला मालवणी हिसका दाखवणार, नितेश राणेंचा इशारा। राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून कामबंद आंदोलन, कोलकात्यामध्ये सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्यानं निवासी डॉक्टर आक्रमक। शुक्रवारी अर्धा पुण्याचा पाणी पुरवठा बंद, ससून रुग्णालय परिसरातील पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम करणार, तर शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। 2 दिवसातच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीचं ॲप मंदावलं, नोंदणी, ऑनलाईन कागदपत्र जमा करताना अडथळे। राज्यात 5 दिवस पावसाची उघडीप, मोसमी पावसासाठी पोषक स्थिती नसल्याने तुरळक पावसाची शक्यता, कोकण किनारपट्टी, घाटमाथा, पूर्व विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज। कुस्तीपटू विनेश फोगाट प्रकरणी आज निकाल, रात्री 9:30 वाजता क्रीडा लवाद निकाल देणार, निर्णयाकडे संपूर्ण भारताचं लक्ष। हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि कुलू मंडी आणि शिमलामध्ये पूर, 28 जणांचा मृत्यू तर 30 जण बेपत्ता, 4 राष्ट्रीय महामार्गांसह 338 रस्ते बंद।